धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभाड तुका मने साना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम पांडुरंगा करू प्रथमाला द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमेवमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोदी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडव। ओम नमो ज्ञानेश्वर अनुग्रह लादलो पवन धानु चराचरी मी तो कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन धानु चराचरी एका जनाधरी तुमचा दास त्याच्यास पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन धानु चराचरी धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन माता पित्यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत वैराग्याचे महामेरुमणी भगवत धर्माचे कळसंत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा आम्हाला मनुष्य जन्म मिळाला
वैकुंठावरून आम्ही मृत्यूलोकामध्ये आलो, येण्याचं प्रयोजन काय तुकोबा या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय. या वर्षी प्रथमच रेवा गुर्जर समाज आणि वापी पंचक्रोशीतील सर्व भाविक साधक वृंद मायबाप आपणा सर्वांच्या वतीने या पुण्य आणि पावन नगरीमध्ये श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. आणि माझ्यासारख्या पामराला आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय हरिभक्त परायण आमचे बापूजी यांनी फोनवरून दिलेले हे निमंत्रण मला खूप आनंद झाला. त्यामुळे आपलं सर्वांचं मला दर्शन झालं. 12व्या शतकामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांनी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाचं बोट धरून भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार पंजाब पर्यंत केला. माझे काही थोडं बहुत पुण्य समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबाच्या कृपेनं महाराष्ट्र सोडून मला गुजरात मध्ये वापीमध्ये तुमच्या सहवासात यायला मिळालं. मी माझं परम भाग्य समजतो. विठाला विठाला आणि आज योगायोग हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव, त्यांचा जन्मोत्सव आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही, भारत नाही तर संपूर्ण जगामध्ये अतिशय उत्साहाने आणि थाटामाटाने सुरू आहे. तुम्हाला माहिती असेल आज दिल्लीमध्ये 12 देशाचे राजदूत केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव पाहण्याकरता दिल्लीला आलेले. विठाला 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 आणि आज योगायोग छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा आणि तुम्हा बापाची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलंय आणि ते तुम्ही मला प्राप्त करून दिलंय. तुका मने माझा घडो तुमची सेवा, तुका मने पतिव्रतेने पतीची सेवा करावी हा पतिव्रतेचा धर्म आहे. साधकाने सद्गुरूची सेवा करावी हा साधकाचा धर्म आहे. याच न्यायाने मानव म्हणून जन्माला प्रत्येक मानवाने त्या भगवंताची त्या ईश्वराची सेवा करावी हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. विठाला विठाला मला सुंदर अशा प्रकारचं मानव शरीर मिळालं. मानवाचा धर्म आहे भगवंताची सेवा करावी.
परंतु दुर्दैव आज प्रत्येक माणसाला कर्म कळाले, धर्माची जागृती तेवढीशी दिसत नाही. जर धर्म कळाला असता तर मंडपामध्ये बसायला जागा मिळाली नसती. आज प्रत्येकाला कर्म कळालंय. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत इथभर पोटाची खळगी भरणं, त्याच्यानंतर रात्रीचा दिवस करणं याला कर्म म्हणतात. पण आता आपल्या पंचकृषीमध्ये, या पुण्य पावन भूमीमध्ये श्रीमद भागवत कथेसारखा महान यज्ञ इथं सुरू आहे, कीर्तन सोहळा सुरू आहे. तेव्हा इथे येऊन बसणं हे मला वाटते मानवाचा धर्म आहे ना. हा मानवाचा धर्म प्रत्येक मानवाला कळाला का? आणि तो कळावा याकरता संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये आले आणि तुम्हाला मला मानव धर्माची जागृती व्हावी, तुम्हाला मला मानव धर्माचं कर्तव्य कळावं याकरता महाराज आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केला. या रे या रे लाडा भोया, या रे या रे लाडा भोया, या रे या रे लाडा भोया, या रे या रे लाडा करावा विचार न लगे चिंता कवनासी. या फक्त कीर्तन ऐकू नका, करावा विचार न लगे चिंता कवनासी. कीर्तन ऐकू नका तर विचार करा, मला मनुष्य शरीर मिळालं ते कशा करता? फक्त कर्म करण्याकरता, जन्माला यायचं, लहानाचं मोठं व्हायचं, शिक्षण घ्यायचं, डिग्री घ्यायची, नोकरी छोकरी, मुलं बाळ याकरता आपल्याला शरीर मिळालं का? आणि हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असता तर करावा विचार न लगे चिंता कवनासी. मनुष्य शरीर आपल्याला नेमकं मिळालं कशा करता याचा विचार तुम्ही करावा, अशी साधू संतांची अपेक्षा आहे. आणखीन पुढचं जरा बोलतो. अण्णाजी रामकृष्ण परमहंस म्हणतात, मनुष्य शरीर मिळालं, कर्मच कराल तर मराल आणि धर्म कराल तर नक्की तुम्ही अमर व्हाल. आज आपलं आयुष्य मला सांगा ना, कर्म करण्याकडे जास्त चाललंय का धर्म करताना जास्त चाललंय? करावा विचार. स्पष्ट आहे रामकृष्ण परमहंसाची ही अमृतवाणी. कर्म कराल तर मराल, धर्म कराल तर तुम्ही अमर व्हाल. सांगतो तुम्हाला समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबाच्या सहवासामध्ये आणि त्यांच्या मुखातील अमृतवाणी. भाऊ हे तुम्ही, हा तुमचा बाप, बाप कळतो ना गुजरात मध्ये, बाप वडील पिताजी, हे तुम्ही, हा तुमचा बाप, हा त्याचा बाप, हा त्याचा बाप, हा त्याचा बाप. तुमच्या पिढीतला हा पाचवा माणूस होता का नव्हता? जर तो पाचवा माणूस नसता तर आपण जन्माला येत, म्हणजे आपल्याला तो जन्म मिळाला तो या माणसामुळे मिळाला, हे आपल्या लक्षात आहे का? आणि लक्षात जर असेल तर मी तुम्हाला तुमच्या पायावर डोकं ठेवून तुम्हाला विचारतो, या पाचव्या माणसाचं नाव काय आहे माहिती? टाळकरी, गायनाचार्य. आपल्या पिढीतल्या पाचव्या माणसाचं नाव आपल्याला माहिती आहे का? अरे ज्याच्यामुळे आपल्याला जन्म मिळाला त्या पाचव्या माणसाचं नाव आपल्याला माहिती नाही. मग आपण इमानदार का बेईमान? आपण इमानदार का बेईमान? तर बाबाच्या मुखातले शब्द आहेत, भाऊ तुम्ही इमानदारही नाही बेईमान नाही. का?
कारण या पाचव्या माणसाला मनुष्य शरीर मिळालं होतं ते केवळ प्रपंच कर्म करण्याकरता नसून धर्म करण्याकरता मिळालं होतं. पण त्याने आयुष्यभर या पाचव्या माणसाने काय केलं? मी आणि माझं मुलं बाळ घर दार रात्रीचा दिवस या कर्मामध्ये घालवला. धर्माचा विचार केला नाही, तो मरून गेला. इतिहासाने कुठेही त्याची नोंद ठेवली. पण हा माणूस जाऊन काही जास्त वर्ष नाही झाले बरं का. किती वर्ष? फक्त 500 वर्ष झाली. किती वर्ष झाली? एका माणसाचं 100 वर्षाचं आयुष्य आहे याचा जर विचार जर केला तर हा माणूस जाऊन फक्त 500 वर्ष झाले. 500 वर्षातला आपल्या मुळीतला आपला माणूस आपल्या आठवणीमध्ये नाही. त्याचं नाव आपल्याला माहित नाही का? त्यानं आयुष्यभर फक्त कर्माला प्राधान्य दिलं, धर्माचा विचार केला नाही. परंतु 500 नव्हे 720 वर्षापूर्वी याच भारत देशातील महाराष्ट्रामध्ये अलंकापूर नगरीच्या इंद्रायणीच्या तटावर विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या पोटी 4 लेकरं जन्माला आले. त्यांची नावं तुम्हाला माहित आहेत का? गुजरात मध्ये त्यांची नाव माहित आहेत का? इंद्रायणीच्या तटावर विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या पोटी हे 4 रक्त जन्माले 720 वर्षापूर्वी. कोण ते? निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव घेणं नाही, काही देणं नाही, काही नातं नाही, काही गोतं नाही. पण 720 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ सोपान काका आणि मुक्ताबाई यांना आपण विसरलो. पण आपल्या पिढीतल्या 5व्या माणसाचं नाव देखील आपल्याला माहिती नाही का? कारण या 4ही रत्नांनी आयुष्यभर प्राधान्य दिलं धर्माला आणि आपल्या बापाने जे प्राधान्य दिलं ते कर्माला. म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणतात कर्म कराल तर मराल. हा 5वा माणूस मेला, बरं तोच नाही मेला. आजा गेला पंजा गेला बापू मस्ता गेला, आजा गेला पंजा गेला बापू मस्ता गेला. तोही तैसा झाला. अरे जो जन्माला येतो तो फक्त कर्म करतोय, मरतो. इतिहासामध्ये कुठेही त्याची नाव नोंदणी नाही. म्हणून रामकृष्ण परमहंस शब्द खरे वाटतात. कर्म कराल तर मराल, आणि काही धर्म कराल तर तुम्ही अमर व्हाल. 16व्या शतकामध्ये याच भारत देशातील महाराष्ट्रामध्ये एका बाजूला आदिलशाही, दुसऱ्या बाजूला निजामशाही, तिसऱ्या बाजूला कुतुबशाही, चौथ्या बाजूला मोगल, पोर्तुगीज, डच यांनी धर्मावर महाराज त्या महाराष्ट्रावर फार मोठं संकट आणलं. दिवसा ढवळ्या हिंदूच्या गाईला आई मानतो, माय मानतो, देवता मानतो. ती गाय दिवसा ढवळ्या कापली जात होती 16व्या शतकामध्ये. हो, शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा असलेला पीक त्याची परवानगी न घेता कापून घेऊन जात होते. नव्हे आमच्या हिंदू माता भगिनीला दिवसा ढवळ्या वडून आपलं जात होतं बळजबरीनं आणि जनांखान्यामध्ये दाबलं जात होतं. दिवसा ढवळ्या आमच्या तरुण बहिणीची इज्जत लुटी जात होती. अधर्म वाढत होता आणि त्या किंचाळ्या महाराज जिजाऊ माऊलीच्या कानावर पडत होत्या. अंतःकरण असं तडफडत होतं. त्यावेळेला ती जिजाऊ माता
त्या कुल स्वामिनी तुळजामातेच्या समोर उभी राहिली, पदर पसरला. हे जगदंबे, दारू गळपाय, दारू गळ, दारू गळपाय, दारू गळपाय, दारू गळपाय, दारू गळ, 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 दारू गळपाय, पाहत नाही. हा धर्माचा रास दिवसा ढवळ्या पावत नाही. मला प्रसन्न हो आणि अधर्माचा नाश करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता एक तरी रत्न माझ्या पोटी जन्माला घाल. महाराज ही आर्ततेची हाक त्या तुळजा भवानीने ऐकली आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवाई देवीच्या आशीर्वादाने जिजाऊच्या पोटी एक रत्न जन्माला आलं आणि मोठ्या आनंदाने जिजाऊ माऊलीनं त्या लेकराचं नाव ठेवलं शिवाजी. आजचा तो दिवस 19 फेब्रुवारी 1630, 400 वर्ष होत आलीत आता. महाराज शिवाजी महाराज जन्माला आले. कोण शिवाजी? सी मध्ये शिराचं रक्षण करणारा, वा मध्ये वाक्याची पूर्तता करणारा आणि जी म्हणजे जीवापाड या समाजावर प्रेम करणारा तो शिवाजी. आणि ज्या कुशेमध्ये जन्म झाला ती कुश जर पाहिली तर त्या आईचं नाव आहे जिजाबाई. कोण जिजाबाई? जी मध्ये जिवंतपणा, जा मध्ये जाणतेपणा, बा मध्ये बाणेदारपणा आणि ई मध्ये ईश्वरनिष्ठपणा. ही जिजाबाई आणि त्या जिजाबाईच्या पोटी जन्म झाला शिवाजी महाराजांचा. नाव शिवाजी. त्याप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. वय वर्ष फक्त 16. शिलाचं रक्षण करणारा, सी म्हणजे शिलाचं रक्षण करणारा. आणि ज्या वेळेला 16व्या वर्षी या आई बहिणीची आबरू लुटली जात होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरच्या कानठाळ्या बसणाऱ्या ज्या किंचाळ्या जावत्या ऐकायला येत होत्या, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना ते सहन झालं नाही. या शिलाचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून महाराज 5, 50, 100 लहान लहान मावळ्याला जमा केलं आणि एकत्र करून रायरेश्वरावर गेले. करंगळी तलवारीने करंगळी कापली, रक्ताचा अभिषेक केला आणि प्रार्थना केली, हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रीची इच्छा. आता मी गप्प बसणार नाही, थांबणार नाही. आणि महाराज घोडदौड सुरू झाली. शिलाचं रक्षण करण्याकरता रात्रीचा दिवस सुरू झाला. पण त्याही काळामध्ये मोगलांचं संकट कमी, पण आपल्याच भावकीचं संकट जास्त होतं. महाराज आपल्याच हिंदूंनी आपल्याच मध्ये अत्याचार वाढवलेला होता. आणि हे जेव्हा शिवाजी महाराजांनी पाहिलं त्यावेळेला शिवाजी महाराज माग थांबले नाही. घटना सांगतो तुम्हाला. घटना घडली. एक खेड्याचा खेडूत महाराज धावतच आला आणि जिजाऊ माऊलीच्या पायावर रोटांगण घातला. आई साहेब घात झाला, घात झाला, घात झाला. गरिबाने जगावं का म्हणावं, गरिबाने जगावं का म्हणावं, आई साहेब सांगा तुम्ही. त्यावेळेला जिजाबाईने उभं केलं, समोर उठवलं. दादा काय झालं नेमकं, काय एवढा आक्रोश करतो? आई साहेब, आई तरुणांमध्ये आलेली मुलगी गावच्या पाटलाने ओढून नेली, अत्याचार केला आणि दिवसा ढवळ्या राकेश टाकून माझ्या लेकीला पेटून गेलो. महाराज जिजाबाईच्या अंगावर काठी उभे राहिले. शिवा, तुझ्या राज्यामध्ये असं होणार असेल तर खपून घेतलं जाणार नाही. लवकर याची चौकशी करा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी लगेच 17व्या वर्षामध्ये महाराज हेच पाठवले आणि कुणी तो गुन्हा केला त्या पाटलाला मुसक्या बांधून आवळून आणलं आणि जिजाबाईच्या समोर उभं केलं. त्यावेळेला सांगितलं आई साहेब हा तो नराधम राजाचा पाटील. समोर पाहिल्यानंतर सांगितलं जिजाऊ माऊलीला राजे तुम्ही राजे आहात तुम्हाला आता न्याय निवाडा द्यायचा आहे 17व्या वर्षी. त्यावेळेला विचारण्यात आला राजाच्या पाटलाला पाटील अत्याचार मुलीवर तुम्ही केला का? तो पाटीलच गुरमीमध्ये होता. होय मी केलाय. तुमचा काय संबंध त्याच्याशी? तेव्हा जिजाऊ माता म्हणतात पाटील तोंड सांभाळून बोला. समोर शिवाजी राजे आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलताय. पुन्हा विचारलं पाटील तुम्ही हा अत्याचार केला का? त्या माऊलीला जाळून मारला का? पुन्हा तो गुरमीमध्ये बोलू लागला होय मी मारलंय. काय संबंध तुमचा? काय संबंध? दुसऱ्यांदा प्रूफ झाला त्या वेळेला की पुरावा मिळाला यानेच मारलं कळाला की लगेच लोक उपायला सांगितलं न्यायाला आणि आत्ताच्या आत्ता याचे हात पाय कलम करून महाराज शिलाचं रक्षण करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला निर्णय घेतला. आत्ताच्या आत्ता याची काय करा हात पाय तोडून टाकला. महाराज हात पाय तोडून टाकले. शिलाचं रक्षण करण्याकरता तो पाटील आहे हिंदू आहे का मुस्लिम आहे याचा विचार न करता महाराज शिक्षा ठोठावला. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या स्मरणामध्ये का आहे त्याचं एकमेव महत्वाचं कारण याकरता फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला आणि तिथून पुढे घोडदौड सुरू झाली. विठ्ठल महाराज 6 महिने घोड्यावर 6 महिने लढाईवर. काही माणसं म्हणतात का हो तुम्ही कीर्तनामध्ये देवाचं धर्माचं संतांचं सांगण्यापेक्षा शिवाजीचं काय सांगता? त्यावेळेला सांगावं लागतं या समाजाला. बरोबर आहे शिवाजी देव नव्हता पण आज आमच्या हिंदूच्या देवळातला देव जर शाबूत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू शकत नाही विसरणार नाही. काशी में मसला चलती थी मंदिर की मस्जिद बनती थी ये शिवबा नहीं होता तो सबकी सुनता होती थी. काय काय कीर्तन और काय का सप्ताह होत होता काही थे पण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा आहे. म्हणून सज्जन हो आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू शकत नाही आणि विसरणार नाही. त्यांनी काय केलं आपल्याकरता अरे काय केलं हे विचारण्यापेक्षा काय नाही केलं हे विचारा ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकरता काय नाही केलं. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनीच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारे मावळे त्यांनी महाराज आपला प्रपंच डावावर मांडला. हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाक्यावर विश्वास ठेवून महाराज आपला प्रपंच रस्त्यावर आणला. हो तानाजीच्या मुलाचं लग्न ठरलं आणि पत्रिका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले. राजा लेकराचं लग्न ठरलंय यावर आलो. पत्रिका पाहिली आणि कोंढाण्यावर जाण्याचा आणि त्या लग्नाचा एकच दिवस. त्यावेळेला सांगितलं ताना कोंढाण्यावर स्वारी ठरलेली आहे तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न उरकून घ्या. अरे काय तो तानाजी होता राव. राजा तुम्ही कोंढाण्यावर स्वारीला जावं आणि आम्ही बाप मुलाच्या लग्नामध्ये मिरवावं हे शोभत नाही. आत्ताच्या आत्ता हर हर महाराज कोंढाणा सर करण्याकरता मुलाच्या लग्नाचाही विचार केला नाही. हो आणि ज्या वेळेला आता स्वारीवर निघणार त्यावेळेला पूर्वीची पद्धत होती महाराज. आज पूर्वीचा पद्धत होती वारकरी जेव्हा वाईला जायचा पंढरपूरला त्यावेळेला ती पतिव्रता काय करायची माहिती आहे वारकऱ्याला पंचायतीनं ओळायची आणि अर्ध गाव वाटी लावायला यायचं. का
कारण गेलेला वारकरी पुन्हा परत येईल याची गॅरंटी नव्हती ना. तसा एकदा स्वारीवर गेलेला हा शूर परत येईल याची गॅरंटी नसते महाराज. म्हणून त्या बायकोला पंचायती समोर नेली, कुंकू लावलं, पण लावता लावता हवा आली होती, दिवा विजला, निरंजनी विजली. विजल्याबरोबर महाराज कसं झालं त्या बायकोच्या अंतःकरणामध्ये. सांगितलं, स्वामी माझा ऐका, निरंजनी विजली, तुम्ही स्वारीवर जाऊ नका. अरे काय तो तानाजी होता, माणूस होता का तो? निरंजनी विजली म्हणजे आम्ही मेलो? अरे निरंजनी लागलेली असेल तर काय आम्ही काय जिवंत राहू? महाराज हातानं बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसलं. हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकरता काय केलं याची जाणीव ठेवली. आणि महाराज तानाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दावर गेला. आपल्याला पुढचा इतिहास माहिती सज्जन. हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकरता काय केलं याची जाणीव त्या तानाजीला होती. म्हणून असं म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज कोण याची ओळख करून देत असताना 65 किलोची तलवार जो सांभाळतो तो येसाजी, 2000 शत्रूंना सामोरा जाऊन त्याच्याशी लढतो तो बाजी. अरे हाताचा शेला तुटला, हाताची ढाल तुटली शेला गुंडाळून, महाराज त्या गनिमाशी लढतो तो तानाजी. आणि 8 तासामध्ये दिल्ली टू पुणे घोडा चालवत येतो तो धनाजी. आणि 30 तासामध्ये सैन्यामध्ये, दुश्मनाच्या सैन्यामध्ये घुसून त्याच्या तंबूचा कळस उडवून आणतो तो धनाजी. आणि वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून दात मोजतो तो संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो तो छत्रपती शिवाजी. तो छत्रपती शिवाजी. म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू शकतो का? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे व्हावं आणि बाकीच्या सगळ्यांनी अरे जीवाचं रान करावं, संसाराकडे वाट फिरवावी, असं कार्य या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मावळ्यांनी केलं. म्हणून आज आपण हे दिवस पाहतो. त्यांनी या धर्माची, हिंदू धर्माची स्थापना केली, रात्रीचा दिवस केला. आता त्याच हिंदवी स्वराज्यामध्ये आपला जन्म झाला. आपलं काही कर्तव्य आहे का नाही? आणि ते कर्तव्य माणसं विसरले. त्या माणसाला जागृत करण्याकरता, त्या स्वधर्माची आठवण करून देण्याकरता तुकोबराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आले. आणि या समाजाला महाराज स्वकर्तृत्वाची जाणीव, स्वधर्माची जाणीव केली. आणि जाणीव करून देत असताना आपला जन्म कसा करता, आपलं कर्तव्य काय, आपला धर्म काय सांगण्याचा प्रयत्न करतात अभंगाच्या पहिले. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. मनुष्य जन्म मिळाला, तुकोबाराय म्हणतात काही करू नका, फक्त आपल्या स्वधर्माचं पालन करा. आज मात्र ज्या महाराष्ट्रामध्ये धर्माची गुढी
छत्रपती शिवाजी महाराजांनी साधू संतांनी तुकोबाराय ज्ञानोबारायांनी उभारली त्याच महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला आम्ही गुजरात मध्ये राहतो, आमचा काही संबंध आहे त्यांच्याशी, पण ध्यानात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबारायच्या काळामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र एक होता. तुम्ही आज म्हणत असाल की आम्ही गुजरात मध्ये आहोत, पण तुम्ही गुजरात मध्ये नाही, तो त्यावेळेचा महाराष्ट्र होता, ध्यानात ठेवा. हो, आज याच महाराष्ट्रामध्ये ज्या धर्माकरता महाराज आपल्या जीवाचं बलिदान दिलं, त्या मावळ्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आज जर पेपर उघडला तर तो नको त्या बातम्या पाहायला मिळतात, टीव्हीवर नको त्या बातम्या ऐकायला मिळतात. महाराज तोच महाराष्ट्र आहे का मग? हा तेच महाराष्ट्रीयन आपण आहोत का असा प्रश्न पडतो. पण तुकोबाराय म्हणतात मागे झाले पाहू नका, मागच्यानी काय केलं याचा विचार करू नका, काय चुकीचं केलं काय चुकीचं वागले याचा विचार करू नका, पण आता इथून पुढे आता तरी पुढे हाची उपदेश, पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सांगण्याचा प्रयत्न केला होतो तुकोबारायाने आयुष्यभर. जाऊ द्या मागे झालं पाहू नका, पण आता तरी पण माणसं ऐकत नव्हती हो. त्याही वेळेला ऐकत नव्हती माणसं. आपल्या पूर्वजांनी आपल्या करता काय केलं याची आठवण माणसाला राहिली नाही. पण तुकोबारायांनी मात्र या समाजाला स्वधर्माची जागृती करण्याकरता रात्रंदिवस प्रयत्न केला. हो, मिळाला मनुष्य जन्म कशा करता? कर्म करण्याकरता नसून तो धर्म करण्याकरता आहे. म्हणून आयुष्यभर सांगण्याचा प्रयत्न केला, धर्म करा धर्म करा धर्म स्वधर्म सांभाळा, तो स्वधर्म करा. असे काही उदाहरण आहेत की काय धर्माचं पालन केल्यानंतर देव त्यांच्या घरी आला. अध्यात्मामध्ये अनेक तुम्हाला उदाहरणं सांगता येतील. कोण होती ती सखूबाई? एक सासूरवासी. पण लग्नाच्या आधी आईकडे असताना ती पंढरपूरच्या वारीला जायची. धर्म करा, स्वधर्म सांभाळा. जर धर्म केला तर काय होईल? तो ईश्वर तुमच्या दारात येईल. आणि तो धर्म सांगण्याकरता आईकडे असताना वारी करायची. पण लग्न लागलं, आषाढीची वारी जवळ आली. मालक आतापर्यंत वारी केली, फक्त 15 दिवस मला वारीची सुट्टी द्या. मालक म्हणाले आम्ही काही वारकरी नाही, आमच्या घरामध्ये ती परंपरा नाही सको, तुला जाता येणार नाही. म्हणजे माझी परवानगी, मी जरी परवानगी दिली तरी माझे आई वडील म्हणजे तुझे सासू-सासरे तरी परवानगी देणार नाही, तुला वारीला जाता येणार नाही. पण अंतःकरणामध्ये तो टाकतास की मला वारीला गेलं पाहिजे. माझा पांडुरंग वाट पाये उभा भेटीची आवडी.
कृपाळू दातारी उतावी तो पांडुरंग परमात्मा वारीला माझी वाट पाहिल आणि मी नाही गेले तर अंतकरण महाराज भरून आला. आता काय करावं? सासूसारे हात जोडले. मामाजी, सासूबाई, फक्त 15 दिवस द्या हो. परत दिवाळीला मला माहेरला पाठवू नका, पण मला 15 दिवस फक्त वारीला सुट्टी द्या. हात पसरला, पदर पसरला महाराज. पण सासू सासरे मध्ये ते ऐकलं. इथं आमच्या परंपरेमध्ये अहो लेडीजला मंदिरात जावं ही आमची परंपरा नाही, जमणार नाही. अंतकरण भरून आला. आता परवानगी मिळत नाही, काय करावं? महाराज आषाढीला दिंडी निघण्याचा दिवस आणि मंदिरामध्ये सर्व वारकरी एकत्र आली आणि एकत्र आल्यानंतर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज जय घोष कानावर आला आणि दिंडी निघाली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा भजनाचा आवाज कानावर पडला. महाराज थांबवलं नाही हो त्या सखूला, की विचार केला नाही नवऱ्याचा आणि सासू सासऱ्याचा. तशीच घराच्या बाहेर पडली आणि दिंडी बरोबर पंढरपूरला निघाली. सुद्धा शिवापर्यंत दिंडी गेली असेल आणि बातमी नवऱ्याला कळाली, सासूला कळाली. अरे नवरा धावतच गेला, केसाला पकडलं, मार मार मारत घरी आणलं. आई वडिलांच्या सांगण्यानुसार आज घरामध्ये 15 दिवस बांधून टाकायचं हिला, म्हणून आजच्या घरामध्ये सखूला पंढरपूरला जाऊ नये करता बांधून टाकलं हो. पण अंतकरणामध्ये एकच इच्छा, माझा पांडुरंग परमात्मा माझी वाट पाहिजे, मी पंढरपूरला गेलं पाहिजे. डोळे भरून आले, कंठ सद्गतीत झाला. पांडुरंगा आता मी परत स्वाधीन आहेत. अरे आई वडिलांची इच्छा म्हणून मी वारी करत होते, पण आता आई वडील नाहीत ना. डोळे भरून आले, पांडुरंगाचा धावा सुरू केला. अरे लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपुरामध्ये, लाखोच्या संख्येने. पण जगाचा बाप मात्र सखूचं रूप धारण करून सखूबाईच्या दारामध्ये आला. दारावर हात पडला. मध्यरात्रीची वेळ, दार उघडलं आणि समोर पाहिलं तर सखूबाईला बांधून टाकलेलं. पांडुरंगाचं अंतकरण भरून आलं आणि हुंदका आला ना महाराज. जसा हुंदका आला तसं सखूबाईने डोळे उघडले. कोण कोण रडते म्हणून. तर जगाचा बाप सखूच्या रूपामध्ये माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होता. पांडुरंगा अरे लाखो वारकरी तुझ्या जवळ, तू माझी करता आलास. सखू तुझ्या अंतकरणातला भाव जाणून मी आलो, तुझ्या करता नाही आलो. महाराज तुला पंढरपूरला जायचं सखू. स्वतः बांधून घेतलं पांडुरंग परमात्म्याने. सखूबाईला पंढरपूरच्या दिशेने पाठवून दिलं. धर्म करा, धर्म करा, तेने देव येतील घरा. अरे सखूबाईला आपला फक्त स्वधर्म सांभाळला. जगाचा बाप महाराज दारामध्ये आला हो. आणि तू खूप बरं आहे म्हणतात राजे हो. जर परमार्थ करायचा असेल, परमार्थ करत असताना तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही, देव तुमच्याकडे चालून येईल.
पण तो धर्म तुम्ही समजून तर घ्या, त्या धर्माचं पालन तर करा. त्या धर्माचं पालन तुकोबाराय ज्ञानोबाराय नाथ आणि सर्व साधू संतांनी केलं. देवाकडे त्यांना जाण्याची गरज पडली नाही. देव त्यांच्या दारात आला, देव त्यांच्या दारात आला. जोहार माय बाप जोहार. अंत्यजातीमध्ये जन्म आले चोखोबाराय. पायरीपाशी जावं पांडुरंगा, मला नाही तुझ्या दारामध्ये येत आहे, तुझं दर्शन घेत आहे. पांडुरंगा, कोणत्या जन्मामध्ये मी पाप केलं? महाराज दारात उभं राहावं आणि त्या देवाला हाक मारावी अंतःकरणापासून आणि माघारी फिरावं. एक दिवस प्रकार घडला. काय प्रकार घडला? अरे सकाळी ती बडवे मंडळी काकडा करायला येण्याच्या आधी दारामध्ये चोखोबाराय गेले. अंतःकरणापासून हाक मारली, जोहार माय बाप जोहार. धार 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 दरवाजे उघडले गेले मंदिराचे. अगदी आतमध्ये रावळापर्यंत दार उघडे गेले, उघडे झाले. त्या भावामध्ये महाराज चोखोबाराय असवायची कुठे, असवायचा कुठे आठवची नाही. हेच विधी सुबुदाच्या त्याच अवस्थेमध्ये चोखोबाराय गेले, धावतच गेले आणि पांडुरंगाच्या चरणावर मिठी मारली आणि ओक्साबोक्स रडू लागले. किती वेळ गेला कळलं नाही. तेवढ्या मध्ये बडवी मंडळी आली. दार उघडे. रात्री आपण कुलूप लावले होते. कळले कुणी दार पाहतात महाजातीमध्ये जन्माला हा चोख्या रोज पायरी जवळ उभा राहायचा आणि आज हा मंदिरामध्ये कसा आला? ठरलं हो त्या धर्म मार्तंडाने माझ्या चोखोबारायला लाता बुक्या मारायला सुरुवात केली. का रे महाराज मगर बसता, तुला माया झाला का? असं बोलू लागले. त्यावेळेला चोखोबाराय म्हणतात, का हो ब्राह्मण बुवा भलतेच बोलता, तुझ्या बापाचे भय काय? तेव्हा चोखोबाराय म्हणतात, तुमचे आमचे मायबाप एकच आहे. असं म्हटल्याबरोबर पुन्हा मला लाता घातल्या आणि फरफर फरफर वडत काढलं. त्यावेळेला चोखोबाराय देवाकडे प्रार्थना करतात, पांडुरंगा दाव घाली विठू आता, चालू नको मंद, बडवे मज मारता ती काय केला अपराध. पांडुरंगा तुझं दर्शन घेण्याचा अपराध केला का मी? महाराज पण हे सगळं होऊ दिलं, हे सगळं होऊ दिलं आणि मध्यरात्री जगाचा बाप त्या झोपडीमध्ये गेला. हो चोखोबाराय, तुला माझ्यामुळं मार खावा लागला, तुला माझ्यामुळं बेइज्जत व्हावं लागलं. मला चोखोबारायची पाय दाबायला सुरुवात केली. हो पांडुरंग, धर्म करा, धर्म करा, तिने देव येतील घरा. मग आता त्यांनी त्या धर्माचं पालन केलं, आपण जर धर्माचं पालन केलं तर देव कुठं लांब आहे का महाराज? देव कुठं लांब नाही. फक्त आपला स्वधर्म आपल्याला कळायला पाहिजे. मला वाटतं साधकाला तर कळलाच पाहिजे, साधकाला तर कळलाच पाहिजे. महाराज त्या धर्माचं पालन करणे आपलं कर्तव्य आहे आणि पालन करत असताना दुसरी गोष्ट आहे करणे पाखंड खंड. आपल्या धर्म कर्तव्यामध्ये जर कोणी आडवं आलं तर तुकोबाराय म्हणतात, मऊ मेना उडी आम्ही विष्णुदास, पण जर वेळ आली तर कठीण वज्रास मेणावला मी मऊ आहोत, पण वेळ आली तर भले तरी देऊ काशीची लंगोटी. हो भले तरी देऊ काशीची लंगोटी, पण वेळ आली तर नाठाळाचे माथा हा देऊ खाटी आम्ही थांबणार नाही, सोडणार नाही आम्ही. म्हणजे ज्या ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला कासोटी पुराला तयार समाजाकरता, पण ज्या वेळेला धर्म पालन करत असताना तुकोबारावर वेळ आली त्या तुकोबाराने सुद्धा हातामध्ये काठी घेतली. म्हणून धर्म आधी पालन करा, धर्माचे पालन करणे नंतर पाखंड खंड. आणि मला वाटतं मायबाप तुमचा माझा जन्म
त्या करताय. आता काय तलवार घेऊन लढायचं काम नाही. आता काय शिवनेरीवर शिवराजगडावर इकडे कुठं कोंढाण्यावर जायची आता गरज नाही ना आपल्याला. आता ते कर्तव्य नाही. आता काय कर्तव्य आपलं हा त्याच्या कर्तव्याची जाणीव तुकोबराय करून देतात. अभंगाच्या दुसऱ्याच्या नाम. छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या वेळेला वेळ मिळाला त्या वेळेला लोहगावला 9 वाजता तुकोबराच्या कीर्तनाला कीर्तन श्रवण करण्याकरता जायचे बरं का. हो. आणि तुकोबराची परिस्थिती पाहिली आणि शिवाजी महाराजांनी काय केलं, खजिना पाठवला. त्यावेळेला तुकोबरायांनी पत्र लिहिलं, राजे तेने आम्ही सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मिरवा तू कंठी मिरवा तुळशी माळ. हो, जर तुम्हाला आम्हाला खुश करायचं असेल, आम्हाला आनंदी पाहायचं असेल तर आम्ही कशाने सुखी होऊ? तुमच्या खजिने तुमच्या दागदागिने नाही तर मनवा हरीचे दास. तुम्ही स्वतःला हरीचा दास मनवा आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते ऐकलं आणि आयुष्यभर तुकोबरायांनी आणि रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जीवनाचा प्रवास केला. म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. आता हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, पण या स्वराज्याचं सुराज्य जर करायचं असेल तर ज्या पद्धतीनं शिवजयंती खेड्यामध्ये नाही पण शहरामध्ये जी महाराज शिवजयंती
तरुण मित्रमंडळी करतात ना, ते पाहून असं वाटतं आत्ताच्या आत्ता डोळे झाकले तरी बरं होईल. नको त्या गोष्टी करतायत महाराज. शिवजयंतीच्या दिवशी त्या गोष्टी करू नये गड्या. जे छत्रपती शिवाजी महाराजांना आवडत होतं ते जर आपण केलं ना तर नक्की आपण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तेच करायचं आहे. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. त्या भगवंताचं नाम वाढवण्याचा प्रयत्न करायचा, साधकांना वाढवायचा प्रयत्न करायचा. आणि जे काही महाराज अन्य मार्गाला चाललेली मंडळी आहेत त्यांना संतांच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करण्याकरता खऱ्या अर्थानं आपला जन्म आहे. आणि तो जर आपण अशा पद्धतीने जीवनाचा प्रवास केला तर नक्की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांचं समाधान खऱ्या अर्थानं ते आपल्या हातामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. पण माणसं ऐकत नाहीत महाराज, ऐकत नाही. ज्ञानोबारायने आयुष्यभर प्रयत्न केला. आनंदीकरांनी माझ्या ज्ञानोबारायला गावाच्या बाहेर हाकलं. आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली पण तरी देखील ज्ञानोबाचं माणसं ऐकत नव्हते. संन्यासाची पोरं म्हणून आयुष्यभर आवेर 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 झाला. ज्ञानोबाचं माणसं ऐकत नव्हते, तुकोबारायचं ऐकत नव्हते. आणि आज आमच्या सारखे त्या ज्ञानोबा तुकोबाचा निरोप घेऊन गावोगाव गल्लो गल्ली हिंडतात. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसून. ऐकतात माणसं. मायबाप माळकरी पण पोर मात्र ढब्यावर जातात महाराज. ऐकतात माणसं. हो, मायबाप माळकरी आणि पोरं ढाब्यावर दिसतात रे तरुण आजकालचे. माणसं ऐकतात का? नाही नाही, कीर्तन ऐकतात पण माणसं कीर्तनात सांगितलेले विचार ऐकत नाहीत. मग आपला प्रयत्न आपण सोडायचा का? सोडायचा का? ज्ञानोबारांनी एक दिवशी मात्र ताटी लावून घेतली. माणसं ऐकत नाहीत. त्यांच्याकरता जन्माला आलो, त्यांच्याकरता अवताराला आलो आणि माणसं ऐकत नाही. ज्ञानोबारांनी ताटी लावून घेतली म्हणजे ज्ञानोबारायावर देखील या समाजाने केलेलं आहे जे काही पाप आहे ते पाप दिसत होतं. ज्ञानोबारायांनी देखील ती ताटी लावून घेतली म्हणजे ज्ञानोबारावर वेळ आली की आता बस, आता सांगायचं काही सांगून उपयोग होणार नाही. तुकोबारावर वेळ आली पण पुन्हा त्यांनी ताटी उघडली. या समाजाच्या सुखाकरता हिताकरता रात्रीचा दिवस केला. मला वाटतं आम्ही त्यांचे वंशज आहोत, मग आम्ही सुद्धा तो प्रयत्न केला पाहिजे. कुणी ऐकू अथवा न ऐकू पण माणसांनी महाराज ऐकावं बरं. त्याच्यामध्ये कल्याण असतं, कल्याण असतं, जीवनाचं सार्थक होत असतं. परंतु माणसं ऐकत नाही. माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला. मला माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये गुजरातची मला आठवण होते. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. MIT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर्व्हिस करतो. दुपारचा लंच ब्रेक झाला की काही प्रोफेसर मंडळी असे आजूबाजूला बसतो लंच ब्रेक, लंच जेवण करण्याकरता. त्यावेळेला काही भाविक मंडळी म्हणाली, महाराज तुम्ही कीर्तन करता, प्रवचन करता, मग आम्हाला पण काही सांगा तुमच्या देवाचं. तुमच्या देवाचं म्हणजे याचा काही संबंधच नाही देवाची. असं सुशिक्षित मंडळी या भ्रांतीमध्ये येतात बरं का. कारण शिक्षण झालं, चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली, बंगला आईस मध्ये गाड्या फिरायला मिळतात, त्यांना देवाची आठवण. तुमच्या देवाचं काही सांगा ना. मग एक दिवस ज्ञानोबा सांगितला. मला ज्ञानोबाने सांगितल्यानंतर अंतःकरणावर पाजर फुटणार नाही का? ज्ञानोबाने सांगितला. दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकला बसलो, जेवायला बसलो. महाराज हा काही सांगा तू. सुरू झालं मग जेवायला बसलं की ते इंजिनिअरिंगच्या डोक्यामध्ये नको आता ते टेन्शन. हा तुम्ही काहीतरी देवाचं सांगत जा. महाराज रोज हो त्यांनी विचारायचं, मी सांगायचं. रोज रोज काहीच नाही. एक दिवस काय झालं माहितीये का? डबा ओपन केला आणि वारकऱ्याचा काही नियम आहे वारीच्या वाटाचा. बापू आता आमच्या वारीला होते, अण्णाजी तुम्हाला पण यायचे वारीचे नियम पाहायला. हो, वारकऱ्याचा काय नियम आहे वारीला जात असताना? महाराज जेवायला बसलं की अंगातलं शर्ट काढायचं, ताट आलं पाणी फिरवायचं, प्रसाद म्हणून सेवन करायचं. ती शरणागती शर्ट काढून वारकरीची. आता कॉलेजमध्ये शर्ट काढून बसताय ती काय? पण
नियम म्हणून, नियम पाळायचा म्हणून मी काय केलं, माझ्या शर्टाचे बटन आहेत ना वरचे, हे 5 बटन ओपन केले आणि पाणी फिरवलं, पांडुरंगाची प्रार्थना केली आणि तो प्रसाद सेवन करायला सुरुवात झाली. ऐका ऐका मंडळी, मला गुजरातची आठवण काय येते माझ्या आयुष्यामध्ये ते सांगतो तुम्हाला. आणि ज्या वेळेला जेवायला सुरुवात केली त्यावेळेला सहज वागता वागता माझ्या गळ्यातली माळ थोडी अशी बाहेर आली. ती माळ बाहेर आल्याबरोबर समोरच्या प्रोफेसर, सोलापूर जिल्ह्यातल्या पांडुरंगाच्या गावाच्या जवळच्या, माझी माळ पाहिल्याबरोबर मला म्हणतात, सर. म्हणलं काय झालं? म्हणलं तुम्ही बुवा दिसताय. म्हणलं आतापर्यंत काय बाई होतो का? नाही नाही म्हणले, ज्यांच्या गळ्यामध्ये माळ असते त्यांना आमच्या भागात बुवा म्हणतात. म्हणलं मग मला ती माळ घातलीच पाहिजे का? कोणी बाई? ही मॅडम कुठली? सोलापूर जिल्ह्यातली पांडुरंगाच्या गावाच्या जवळची देवळाली. काय म्हणते? माळ घातलीच पाहिजे का? अरे ती जर पाकिस्तानची असती तर मी समजू शकलो असतो, पण पांडुरंगाच्या जवळची बाई मला म्हणते माळ घातलीच पाहिजे का? आता असं मला विचारल्यावर मी काय गप्प बसलो असेल का? म्हणलं मॅडम लग्न झालं का? म्हणजे लग्नाचा माळीचा काय संबंध? मला अतिशय जवळचा. लग्न झालं का? हो. किती मुलं? 1 मुलगा 1 मुलगी. म्हणलं मग आता लग्न झालं, मुलं झाली, प्रपंच झाला, गळ्यामधलं मंगळसूत्र काढून उद्या कॉलेजला या. येता येईल का? म्हणले मंगळसूत्र जर काढलं तर तू बुवा घरात येईल का? म्हणलं मॅडम नाचका तुटका प्रपंच करायचा तर गळ्यामध्ये मंगळसूत्र पाहिजे. माझ्या पांडुरंगाचा जर परमार्थ करायचा असेल तर हे आमचं मंगळसूत्र आहे, मंगळसूत्र आहे. अरे माझं मत नाही, संताचा पुरावा देतो तुम्हाला. तुळशी माळ गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा. मॅडम हे आमचं परमार्थातलं मंगळसूत्र आहे. महाराज परिणाम झाला बरं का? परिणाम झाला. म्हणले खरं सांगू का सर? म्हणलं आता काय खोटं विचार बोलता? आता तरी एवढे वर्ष आता ऐकताय ना प्रवचन, आता तरी खरं बोला. म्हणले खरं सांगते, आमचे आई वडील माळकरी, पण आम्ही सुशिक्षित, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही प्रोफेसर झालो, आम्ही नाही आमच्या आई वडिलांचं ऐकलं. अहो बरं म्हणले, ज्यांच्याकडे आम्हाला दिलं ते सासू सासरे पण माळकरी हो म्हणले, पण आम्ही त्यांचं पण ऐकलं नाही. पण आज मला कळालं माळ घातली पाहिजे. माळ का घातली पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले आम्ही, पण आम्ही विसरलो होतो. पण महाराज आता घरी जाते, मिस्टरांची परवानगी घेते आणि तुमच्याकडे माळ घालण्याकरता येते. महाराज वचन दिलंय, बाई गेली ती अजून आली. माणसं फक्त ऐकतात, ऐकत नाही. अहो कितीतरी वर्ष सांगत होतो, परिणाम झाला, पण तो परिणाम असाच गेला हो. पण ऐका पुढचं, त्या शेजारच्या खुर्चीमध्ये याच गुजरात मधले, आता मला गाव नाही सांगतात त्यांचं, गुजरात मधले प्रोफेसर मकवाना आमचा संवाद ऐकत होते.
त्यांना नीट मराठी बोलता येत नव्हती त्यावेळेला, पण मराठी कळत होती. मॅडम निघून गेल्या. मॅडम निघून गेल्यानंतर म्हणतात, सर एक बात पूछूं? सर जी बोलिए, क्या बात है? बोले अभी तक आपने जो माला के बारे में जो बताया, वो तुलसी की माला हम पहन सकते क्या? हम पहन सकते? अरे माझं अंतकरण भरून आलं. ज्ञानोबा तुकोबारा, या महाराष्ट्राकरता तुम्ही काय नाही केलं, आणि आम्ही देखील रात्रीचा दिवस करतो. माणसं ऐकत नाही हो. कीर्तन ऐकतात निघून जातात, ऐकत नाही. अरे ही बाई एवढे वर्ष ऐकून निघून गेली, पुन्हा आली नाही. पण हा गुजरातचा माणूस काय समजे? ज्ञानोबा माहित नाही, तुकोबा माहित नाही, पांडुरंग परमात्मा त्याला काही माहिती नाही. आणि तो म्हणतो हो मला हम पाहिजे सकते क्या? ती माळ मी घालू शकतो का? एवढ्या थांबला नाही सर. मला गाडीमध्ये घेतलं आणि आयुष्यात पहिल्यांदा अलंकापूर नगरीमध्ये संजीवन समाधीच्या पुढे घेऊन गेले. महाराज मी दर्शन घेतलं, पुढे आलो. त्या माणसाने समाधीवर डोकं टेकवलं. समाधीवर डोकं टेकवलं, समाधीचा स्पर्श झाला, अंगावर चरकन काटा आला. कुणाच्या? गुजरातच्या मकवाना सरांच्या अंगावर चरकन काटा आला, कंठ संकलित झाला आणि डोळ्यामध्ये टापटाप आनंदाच्या धारा वाहू लागल्या. कुणाच्या? गुजरातच्या माणसाच्या. महाराज आणि असा मी बाहेर उभा होतो ना, समाधीचा स्पर्श आला, माझ्या गळ्यामध्ये पडले सर आणि ओप सबक सुरू लागले. मला वाटतं समाधीवर डोकं ठेवल्या ठेवल्या अनुग्रह झाला हो. गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान केली आणि तो अनुग्रह ज्ञानोबारायचा श्रीपाद बाबा रामदास बाबाच्या कृपेने समजून घेतला. महाराज एवढा आनंद वाटतो. ज्या वेळेला कॉलेजमध्ये आम्ही जात होतो पूर्वी, त्यावेळेला गुड मॉर्निंग सर, पण आता गेलो ना कॉलेजमध्ये जर समोरून सर आले ना, जे हरी सर, जे हरी, किती आनंद वाटतो, किती आनंद वाटतो. म्हणून मला वाटतं गुजरातची मंडळी खूप चांगली आहे. महाराष्ट्राची मंडळी जरा विचार करा या गोष्टीचा. इथं बसलेले मला वाटतं सगळे महाराष्ट्रीयनच असावेत. काही थोडेफार सोडले तर, नवीन मुलं जन्माला ती जर सोडली तर बहुतेक सगळी महाराष्ट्रातली आहेत. अरे गुजरात मध्ये राहता, गुजरातचे लोक सुदृष्ट व्हायला लागले आणि तुम्ही का तुमच्या आयुष्याचं वाटळ करून घेता? हेच या करणे काम, बीज वाढवावे नाम. मला तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर त्या धर्माचं पालन केलं आणि त्या धर्माचं पालन करत असताना प्रसंगी तिसरं चरण तीक्ष्ण उतरे हाती घेऊन बाण फिरे. महाराज नामाचा, या भगवत धर्माचा प्रचार प्रसार करत असताना प्रसंगी तुकोबाराय म्हणतात तीक्ष्ण उत्तरे. जरा कठोर बोलावं लागतं कधी कधी. का बोलावं लागतं? मायबाप माळकरी आणि ते आमच्याकडे येतात. महाराज काय करावं, पोर ऐकतच नाही, पोर ऐकत नाही. अरे तुमच्या पोटी जन्माला पोर तुमचं ऐकत नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे, तुमचं बीज अशुद्ध आहे. बोलले ना तुकोबाराय, तुमचं बीज अशुद्ध आहे, तुमचे मुलं कसं ऐकतील? बोलले महाराज तुकोबाराय, मुलं ऐकत नाही. एकदा काय झालं, दर चतुर्थीला आमच्या मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम असतो. आमचा लहान मुलगा माऊली कॉलेजवरून आलो, कपडे घातले, माऊली चला कीर्तनाला. आता तो रोज माझ्या बरोबर कीर्तनाला यायचा, पण त्या दिवशी जरा क्रिकेटची मॅच झाली होती त्याची. म्हणला बाबा फार पुढे मी येतो मागू.
काय म्हणला? वा पुढे जरा एवढी मॅच झाली की येतो. मला इकडे ये, इकडे ये. जवळ घेतला खाली कंदी घेतली सर चड्डीतच उचला. तो पुन्हा अजून मला म्हणत नाही की बाबा तुम्ही पुढे. मी कपडे घालले की त्याला माहिती आपल्या पुढे जायचंय. मुलं ऐकत नाहीत, ऐकत नाहीत मुलं. मायबाप म्हणण्याच्या लायकीचे तुम्ही नाहीये. हो, मायबापाचं कर्तव्य तुम्ही विसरलात, परिणाम तुमचं मुलं ऐकत नाही. हा माझा स्वानुभव. हो, आता 9 तारखेला मला हैदराबादला जायचं होतं कॉलेजच्या कामानिमित्त. सांगतो ना, ऐका ना, मुलं ऐकत नाहीत का? हैदराबादला जायचं. माऊली, मला हैदराबादला जायचं, माझ्या ठिकाणी जाऊन तू कीर्तन करून येतो का? नाही म्हणतो का तो. बाबा पण माझा आता 12वीचा अभ्यास आहे. म्हणलं अभ्यासात तुला कुठं कलेक्टर नाही व्हायचं. मी हैदराबादला चाललो, तो कीर्तनाचा. मी विचारतो विजयताई पंडितांना फोन केला. म्हणलं ताई मला हैदराबादला जावं लागतंय, परंतु माझी तारीख बदलून देता का माऊलीला पाठवू? नाही म्हणजे माऊलीला पाठवा. माझ्या जागी माऊली कीर्तन करून आला. काय पाहिजे मायबापाला? काय पाहिजे मायबापाला? अरे मायबापाच्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे घडावा असं जर वाटत असेल तर मायबापाला तुम्ही सावधान, तुम्ही आधी सावध व्हा. मुलं ऐकत नाही तुमचं, पण तुम्हीच तुमच्या कर्तव्याचा विसर तुम्हाला पडलेला. म्हणून महाराज तुकोबारायला बोलावं लागलं, कठोर होऊन बोलावं लागलं. मुखी नाही नाम. हो, ज्याच्या मुखामध्ये नाम नाही. तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात ते सर्पाचं बीड. नामाविने मुख सर्पाचे ते बीड, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. नामस्मरण सद्गुरू मिळाले, अनुग्रह मिळाला, पण तुम्ही नामस्मरण जर करत असाल तर काय माय केली होती तुझ्यापाशी? कठोर बोलले, तीक्ष्ण उत्तरे. आणि तुम्हाला नाम मिळाला, गळ्यामध्ये माळ आहे, पण तुम्हीच नामस्मरण घरात बसून जर करत असाल तर तुमच्या मुलं काय तुमच्या जवळ बसून पूजा करणार का? आधी तुम्ही करा, नक्की तुमची मुलं ऐकतील. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जीव आधी आपला धोक्यात घातला, तेव्हा हे मावळे त्यांच्या बरोबर जीव धोक्यात व्हायला तयार झालेत ना. हा, म्हणून आधी मायबापानो आपण आपल्या कर्तव्याचं पालन करा. आणि जर तुम्ही करत नसाल तर मग संत जरा बोलले तर त्याचा विचार करा, वाईट वाटून घेऊ नका. तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. आता अनेक प्रकारे ते बोलले, पण आपला वेळही आता संपत आला, वेळही आपला संपत आला. म्हणून आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांना विनंती करतो, एकदा हात वर करा. तुम्हाला त्रास दिला नाही आतापर्यंत. गायकाने सुंदर साथ केली, टाळकऱ्यांनी, मृदुंग वादकाने, पण तुम्हाला मी त्रास दिला. आता सगळ्यांनी एकदा हात वर करा बरं, न लाजता. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि मुखाने त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जे आवडतं त्या मुखाने आपण त्या भगवंताचं नामस्मरण करूया. विठोबा
8:30 ते 10:30 वेळ संपला. येतामध्ये येता अवकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. आता शेवटचं जे चरण आहे ते जरा थोडं तुम्हाला जड जाईल, पण आजच्या दिवस तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल. कारण अभंगाच वैराग्य मूर्ती तुकोबारायचा आहे. तुकोबारायनी सख्या बायकोची पर्वा केली नाही महाराज, सख्या बायकोची. तर ते आपली काय पर्वा करणार आहे. हो, त्या आवलीला बरेच वेळा सांगायचा प्रयत्न केला तुकोबारायनी, आवली अगं एक दिवस यायचं आणि एक दिवस निघून जायचं. तुला कधी जायचं मला माहित नाही, मला कधी जायचं हे तुला माहिती नाही. नको या प्रपंचामध्ये गुरु फटू. पण महाराज जिजाबाईनं आयुष्यभर तुकोबारायचं ऐकलं. शेवटी वैकुंठाला जाण्याकरता विमान आलं. आवले आवले आम्ही वैकुंठाला निघालो. जाऊ द्या नाही ऐकलं पण आता तरी ऐका, चला आमच्या बरोबर. आता तुकोबाराला त्या आवलीला वाटलं, जिजामाऊलीला वाटलं हे जसे भंडाऱ्यावर जातात, जसे गोरावऱ्यावर जातात, भामगिरीवर जातात, तसे कुठं तरी वैकुंठाला एखाद्या गावात सकाळी जातील संध्याकाळी येतील. पण महाराज ती म्हणे जा कुठं जायचं वैकुंठाला, कुठं जा माझी मई सन्मी. महाराज नाही हो ऐकलं, नाही ऐकलं. शेवटी तुकोबाराय सदेह एकटेच आले आणि एकटेच वैकुंठाला गेले. तुकोबाराय बरोबर स्वतःची बायको नाही, मुलं नाही, गावातलं एक माणूसही वैकुंठाला गेलं. फक्त तुकोबाराय गेले. पण त्या तुकोबारायनी मात्र सगळ्यांना अगदी भीडभाड न ठेवता सांगितलं. पण सासू सासऱ्याने नाही ऐकलं, बायकोन नाही ऐकलं. काय झालं माहितीये का, सासू सासरे वारले आणि मग पुण्यतिथी असते ना, पुण्यतिथीला तुकोबारायाला घेऊन आवली वाघुलीला जायची. आणि वाघुलीला गेल्यानंतर आईची आठवण झाल्यानंतर देखील सहज रडू येणारच ना महाराज. मग जिजाबाईनं ओक्सा बोक्षी रडावं, आई 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 करू. तेव्हा तुकोबाराय म्हणले बोंबलू नको, तुझी आई कुठं गेली नाही, तुझा बापाही कुठं गेला नाही. अगं आयुष्यभर मी सांगितलं त्यांना, पण त्यांना माझं ऐकलं नाही. त्याचा परिणाम सांगतो म्हणले तुला. काय म्हणले, काय सांगता, तुझे मायबाप कुठे गेले, इथंच येत म्हणले. अहो काय सांगता म्हणले, पुण्यतिथीला आपण आलो आणि इथंच मायबाप म्हणता. अहो म्हणजे हो इथंच आहे, कुठे म्हणजे हाकमार बाबा म्हणून तुझा बाप होऊ देतो का नाही. तुकोबाराय रुसत होता महाराज जिजाबाईचा. बाबा बाबा, आता तिने काय असा रागात नाही म्हणला, पण बाबा म्हणून हाक मारल्याबरोबर अरे उकिरड्यावर उकिरडा घोळणार ते गाढ आलं जिजाऊ माऊली जवळ आणि रडायला सुरुवात केली. महाराज त्याच्या भाषेत डोळ्यामधून गळगळ असून त्या धरावं लागल्या. तुकाराम महाराज म्हणता, आवले काय बघतेस, हा तुझा बाप हे बाप. याला मी आयुष्यभर सांगितलं नामस्मरण करा, भक्ती करा, देवधर्म समजून घ्या. पण या सासऱ्याला जवायचं ऐकलं नाही. परिणाम काय झाला, हरिनाम विसरला गाढव कुमारा झाला. म्हणले आईला बोलू का, आई आई. अहो मला ती गाडी विणाली हो, वाक वाक वाक. आणि डोळ्यातून धारा कशामुळे झालं हे. अगं आयुष्यभर सांगितलं मनुष्य जन्म मिळाला कर्म करण्याकरता नसून धर्म करण्याकरता. कोणता धर्म कळे ना कळे जा धर्म, तुम्हाला सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. अखंड भगवंताचा अट्टहासाने नामस्मरण करा. आयुष्यभर सांगितलं पण तुझ्या मायबापाने ऐकलं नाही. शेवटी गाढवाच्या गाढवींच्या जन्माला जावं लागलं. आता तुकोबारायच्या सासू जर गाढवाच्या गाढवींच्या जन्माला जावं लागलं अण्णाजी, आपल्यांचं काय होईल.
आणि ती दुरावस्था आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये याकरता तुकोबाराय जरा कठोर बोलले आणि ते भिडत नाही ठेवली, सासवत्रे सुद्धा भीड ठेवली नाही. अभंगाचा शेवट नाही भीडभाड तुका मने साना थोर. आता आमच्या तुकोबाराने आमच्या ज्ञानोबाराने जर भीडभाड ठेवली नाही तर आम्ही त्यांचे वारस आहोत. आमच्या समोर चुकीचं ज्या ज्या वेळेला दिसेल त्या त्यावेळेला आम्ही सुद्धा भीडभाड ठेवत नाही. येवत ती रागी रागाला तरी चालेल, काय पुढच्या वर्षी कीर्तनाला बोलवणार नाही एवढंच होईल ना. आम्ही त्याचं पर्वा करत नाही. काय झालं माहितीये का, मला वाटतं आपल्या माणसाला आपण सांगावं आणि मला वाटतं तुम्ही माझी आत असं मला वाटतं बरं का, आणि तुम्ही ऐकायला असं.
पण काय ऐकतच नाहीत महाराज. आता आमची परंपरा आहे ना, अगदी पिढ्या माळकरी परंपरा आहे. बहीण सुद्धा, भाऊ सुद्धा सगळे. एकदा बहिणीच्या गावाला गेलो, नाही बिडबा, आणि ते घरात गेल्यावर मला ते दारूचा वास आला. दारू सारखा. अरे मला हे घर माळकरी घर, आपली बहीण सगळे, आपले पाऊल सगळे, आणि दारूचा कसा काय वास आला? मी गेलो त्या भाच्याला, म्हणलं संतोष इकडे आहे. मला दारूचा कसा वास आला आपल्या घरात? म्हणले मामा ते गुटखा आहे ना, ती पुडी नसते का, ती पुडी, त्या पुडीचा वास कसा येतो? जसं तसाच येतो ना. तर म्हणले आई आहे ना, म्हणले ती पुडी खाते. बहीण दारामध्ये काम करत होती काहीतरी. म्हणलं बाई इकडे. म्हणले काय? म्हणले ती गुटख्याची पुडी तू कशी काय खाती? नाही म्हणले ते शेतामध्ये काम करावं लागते आणि मग ते बाया खातात, मग लागली सवय. म्हणलं इकडे बस समोरला. समोर बसवली बहीण. नाही बिडबा महाराज, तिच्या आयुष्यामध्ये तिला तिचे आईबाप बोलले नसतील, नवरा बोलला नसत, पण 15 मिनिटं झाडत होतो. आणि 15 मिनिटांना सांगितलं, म्हणलं आता पुन्हा जर तू ती पुढे जर तुझ्या डोळ्यासमोर असली, तुझ्या घरात जर आली, तर हा भाऊ तुझ्या दारात पाऊल नाही ठेवणार. खास रडली बहीण. म्हणले दादा नाही रे, म्हणले पुन्हा आता असं करा. आता गेलो ना महाराज, तर तुम्ही दारात गेलो की तिला आधीच रडू येत. बोललो महाराज, पण परिणाम झाला. बहिणीनं पुढी परत हात नाही लावला. मला वाटतं माझ्या इथं बहिणी बसलेल्या आहेत, माझे भाऊ आहेत ना तुम्ही. गळे जर माळ असेल, कपाळाला गोपीचंद्र असेल, तर कुठलंच व्यसन गड्या तुम्ही करू नका. कुठलंच व्यसन करायला आपल्याला परवानगी नाही. तंबाखू नाही, पुडी नाही, सिगारेट नाही, बिडी नाही, काहीच नाही, दारू नाही, काहीच नाही, जुगार नाही, काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून जर आपण घेत असाल, तर इथून पुढच्या आयुष्यामध्ये खबरदार या गोष्टी करायची परवानगी आपल्याला नाहीये. आणि तुम्ही जरी करत असाल तर मग तुम्हाला आता नाही कळणार, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी, राहते निराळी रांडा पोळे सकाळ. कोणी तुमच्यासाठी रडणार मोकळं राहणार नाही. बरं, म्हणून या गोष्टीचा तुम्ही विचार करा. तुकोबाने आयुष्यभर तो विचार केला आणि तो विचार तुमच्या माझ्या पुढे मांडला. धर्माचे पालन करणे पाखांड खंड, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाल फिरे, नाही बिडभाळ तुका म्हणे सारा थोर. आता तुकोबाचा अभंग जरा कठोर होता, त्यामुळे एखाद्या वेळेला माझ्या मुखातून काही कठोर शब्द पडले असतील तर मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. मायबापाच्या अंतकरणाने आपण मला क्षमा करा. आज बापूजी तुम्ही फोन केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जयंती आम्ही महाराष्ट्रामध्ये तर साजरी करतोच, कीर्तन तर होतात, पण आज गुजरात मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायला मला मिळाला. खूप मला आनंद वाटला, खूप समाधान वाटलं. हीच मज घडो जन्मो जन्मांतरी, मागणे श्री रे नाही तुझे, अशीच सेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी, श्रीपाद बाबा रामदास बाबांनी, पांडुरंगाने माझ्याकडून करून घेऊ असे मी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी आलो. सुंदर गायक मंडळी आमची भेट झाली. आम्ही एका मातीतले, आमचा जन्म एका मातीत, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रामध्ये, आणि त्या महाराष्ट्रामध्ये गजानन महाराज शेगाव, त्या शेगावचे महाराज आणि आम्ही त्याच्या शेजारी वाशिम जिल्ह्यामध्ये आमचं गाव, आम्ही एका मातीतले, आमची भेट झाली. खूप समाधान वाटलं. ही सर्व टाळकरी मंडळी. आणि हे तर माऊली ज्ञानोबाराच्या आळंदीजवळ राजगुरुनगर म्हणून गाव आहे, खेळ, तिथले महाराज, आमची भेट झाली. खूप समाधान. असं माहेरचं कोणी भेटलं की त्या लेकीला किती समाधान वाटते, तसे माहेरची माणसं भेटली, मला खूप समाधान वाटलं. तुम्हाला ते माहेरचे ना, आम्ही कोण आहे? अरे बाबा, तुम्ही पण माझ्या माहेरच्या म्हणून तर आतापर्यंत बडबड केली तुमच्या करता. हो, पण काही चुकलं असेल तर एखादा कठोर शब्द मुखातून गेला असेल तर महाराज आपण सर्वांनी मला क्षमा करा. सुंदर टाळकरी मंडळी आपण साथ केली. माता माऊल्यांनो, तुम्ही पण सुंदर मनाचे कान करून ऐकलं. ज्यांना खाली बसता येत नाही त्याने खुर्चीवर बसून का होईल ऐकलं. हो, आणि मला वाटतं काय हरकत नाही. आता ती शरीर प्रकृती आहे, काय हरकत नाही. कथेला येत जा, खुर्च्यावर बसत जा, पण कथा ऐकत जगड्या. हा, खुर्च्यावर बसत जा, काय नाही. पाय लांबून जरी कीर्तनात बसला ना तर माझ्यासारखं काहीच म्हणणार नाही तुम्हाला, पण कीर्तनाला येत जा. आणि हा आनंद आज भेटलो, उद्याची गॅरंटी आहे का? आज
आपण भेटलो उद्याची गॅरंटी नाही. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा म्हणतात, तुमच्या आमच्या पडल्या गाठी, गाठी पडल्या तुटण्यासाठी, तेव्हा कुठे तू असशील देवा, दैवगतीचा फेरा पाखरा, तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. आता मी ठरवलंय की अण्णाजी बापूजी मला ट्रॅव्हल मध्ये बसून देणार आणि मी पुण्याला जाणार. उद्या 8 वाजता ड्युटीवर जॉईन होणार, हे मी ठरवलं. पण माझ्या हातात आहे का हे मला कळावं बरं. मला जर कळालं तर समाजाला कळेल, पण मला ते नक्की कळालेलं आहे. मला नक्की कळालेलं आहे, कारण राष्ट्रसंत तुकडोजी बाबा म्हणतात, यमा घरचा पाहुणा येईल. वेळ आल्यानंतर महाराज तो आला नाही तर दारात की मग तो कुणी पाहत नाही. आई फक्त परायण पाहत नाही का, पेटी मास्तर पाहत नाही का, मृदुंगाचार्य पाहत नाही हो, का गायक पाहत नाही, इंजिनियर नाही, गावचा पाटील नाही, राष्ट्रपती नाही, कुणी पाहत नाही. यमा घरचा पाहुणा येईल. एकदा दारात आला की महाराज स्तनपान करणार लेकरू स्तनपान करत असत आनंदामध्ये, पण तो काळ आला ना तर आईला कधी घेऊन जातो कळत नाही हो, त्या लेकराला कळत नाही बरं. मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, यमा घरचा पाहुणा येईल. एक दिवस येणार आहे आपल्या दारामध्ये, प्राण तो आपला घेऊन जाईल, तुकड्या दास म्हणे प्रभूला स्मरा, तोच देईल थारा पाखरा, तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. ज्ञानेश्वर मंडळी बसून घ्या. भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने व समस्त रेवा गुजर समाज यांच्या संयोजकांनी नियोजन आयोजक यांच्या माध्यमातून चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भागवत ज्ञानगंगा वर्ष पहिल्या वर्षाची आजची ही 5व्या क्रमांकाची सेवा हरिभक्तपरायण आमचे प्रेममूर्ती आदरणीय रामचंद्रजी महाराज हिंगोली महाराजांनी, त्यांचं प्रेम मात्र आपल्यावर खूप आहे. जेव्हाही त्यांना आपण सेवा देतो तर बरीच महाराज मंडळी 2 तास आधी 3 तास आधी येत असतात, पण त्यांचं प्रेम एवढं आहे की त्यांनी संपूर्ण आपल्याला 12-14 तास त्यांनी दिलेत. आणि जेव्हाही त्यांना आपण सेवा देतो तर ते मात्र अगोदरच, कारण गुजरातवर आणि खास म्हटलं तर साधकांवर त्यांचं प्रेम खूप असतं. आणि म्हणून पण एक आहे, आलेत ते 12 तास आधी, पण आता तासभर बी थांबणार नाही आहेत. आता लगेच मात्र त्यांना निघायचं आहे. आणि म्हणून महाराज श्रीपादबाबा रामदासबाबांच्या कार्यासाठी संपूर्ण मात्र त्यांनी देह आणि परमार्थाला स्वाधीन करून दिलेला आहे. इंजिनियर कॉलेजमध्ये सर्व्हिसला असतात आणि पुण्याहून धावपळ करत आलेत. आता धावपळ करत जातील, उद्या ड्युटी जॉईन करतील, परत उद्या रात्री कीर्तन सेवा आहे. अशा धावपळीच्या मात्र याच्या प्रसंगातून वेळेतून वेळ काढून आपल्यासाठी धावत आलात. रेवा गुजर समाज वापी मंडळ व समस्त तुम्ही आपण भाविकांच्या तर्फे महाराजांचा धन्यवाद करतो. वेळीवर महाराज ज्यावेळेस तुम्हाला हाक मारली जाईल त्यावेळेस असंच मात्र प्रेम देण्यासाठी तुम्ही येत राहाल अशी आशा ठेवून महाराजांचा धन्यवाद करतो. आणि आजची सेवा महाराजांचे यजमान श्रीराम सीताराम पाटील गुंजन वापी सज्जनांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे.